नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? फ्री लॅपटॉप योजना सुरू झालेली आहे. पण या योजनेसाठी आपण अर्ज कसा करणार आहेत हे तुम्हाला माहिती नाही. पण ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा. जर तुम्ही 10वी पास असाल, तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला सरकारद्वारे एक लॅपटॉप मिळणार आहे, तेही घरपोच. पण ते लॅपटॉप कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्यासाठी आपण अर्ज कसा करणार आहात हे सर्व जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. भारत सरकार वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेअंतर्गत देशातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करणार आहे. ही योजना शाळा, विद्यालय, विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आहे. वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून डिजिटल शिक्षणाद्वारे प्रगती करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना भारत सरकारने वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता येते. एक विद्यार्थी लॅपटॉप योजनेसाठी पात्र सिद्ध करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काही अटी निश्चित केल्या आहेत. या अटी खालीलप्रमाणे आहेत. तर आपण सर्वप्रथमची अट जाणून घेऊयात. अर्ज करणारा विद्यार्थी भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विद्यार्थी AICTE संलग्न असलेल्या कोणत्याही तांत्रिक किंवा व्यवस्थापन महाविद्यालयातून अभ्यासक्रम घेत असणे आवश्यक आहे. विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र आहे. एक विद्यार्थी वन लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे खालीलप्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. नंबर 1. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. विद्यार्थ्याचा ईमेल ID. विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो. विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर. जर अर्ज करणारा विद्यार्थी अपंग असेल तर त्याला त्याचे अपंगत्व प्रमाणपत्र सादर करावे लागेल. एक विद्यार्थी लॅपटॉप योजनेसाठी 2024 अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी मोफत लॅपटॉपचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. एक विद्यार्थी या वर्षापासूनच एक लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरवू शकतो. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने योजनेसाठी तयारी सुरू केली आहे. लवकरच निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नसेल, त्यांना आमचा सल्ला आहे की ते लवकरात लवकर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा. जर एखाद्या इच्छुक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तिला खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेअंतर्गत अर्ज फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याला सर्वप्रथम ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन AICTE च्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. वेबसाईट सदर केली आहे तुमच्या डोळ्यासमोर. होम पेज. एका विद्यार्थ्याला एक लॅपटॉप योजनेअंतर्गत लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यावर एक अर्ज फॉर्म उघडेल. विद्यार्थ्याने या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून सबमिट करणे आवश्यक आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर निवड झाल्यास विद्यार्थ्याचे नाव AICTE द्वारे जारी केले जाईल, या यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. तर मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करताल ही मला खात्री आहे. धन्यवाद मित्रांनो.